टेंभी नाक्यावर जिथे शिंदेंच्या शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय आहे तिथून अगदी हाकेच्या अंतरावर शिवसैनिकांवर धारदार चॉपरनं हल्ला झालाय। माजी नगरसेवकाच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांवर अज्ञात व्यक्तींनी चॉपरचे वार केलेत। पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचं समोर येतंय। नेमकं काय घडलंय या रिपोर्टमधून पाहूया। टेंभी नाक्यावरच्या कार्यालयात शिवसैनिकांवर हल्ला, अज्ञातांकडून चॉपरने शिवसैनिकांवर सपासप वार। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात झालेल्या हल्ल्यानं खळबळ। एक महिला येते, काहीतरी विचारते, दुसऱ्या क्षणाला हातात चॉपर घेऊन एक इसम येतो आणि सपासप वार करतो। शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे हे ज्या कार्यालयात बसतात तिथेच हा धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार घडला। हे हल्ला केलं ती आफरीन नावाची ती अब्दुलची मुलगी आहे आणि त्याच्याबरोबर ते तीन ते चार लोक कोण आणले होते, बाहेरची मुलं होती। ती गांजाडू होती का चरचालू होती का माहिती नाही। ते आले आणि फटाफट 20 सेकंदात निघून गेले। त्याच्या अंगावर खुर्ची फेकली संतोषनी, तो पळाला। ज्यांनी त्यांना मदत केली आहे, पूर्णपणे त्यांना त्यांच्या कुटुंबाला मदत केलेली आहे। त्या मुलाला पण आम्ही जाऊन बघून आलो की बाबा काय प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगा, आपण काहीतरी मदत करू। असं असताना सुद्धा एका नशेडी ती मुलगी आहे, काही सांगू शकत नाही। याच्यामागे दुसरे पण लोक आपण असू शकतील त्यांच्या मागे। माझी मागणी एकच आहे की बाबा इथे त्यांना अटक करावी लवकरात लवकर। जिचा उल्लेख शिवसेनेचे पदाधिकारी नशेडी असा करतायत, माजी नगरसेवकही ज्या आफरीनचं नाव घेतायत त्या आफरीनचा आणि तिच्या कुटुंबियांचा या सगळ्याशी काय संबंध, तर या हल्ल्याच्या 3 दिवस आधी आफरीनच्या भावावर 10 ते 15 जणांच्या टोळक्याकडून हल्ला झाला होता। माजी नगरसेवक सुधीर कोकाटेंचा मुलगा सुद्धा हल्ला करणाऱ्या टोळक्यात होता असा आरोप आहे। ज्याला मारहाण झाली तो सोहेल खान सध्या संपदा रुग्णालयात उपचार घेतोय। त्याची प्रकृती चिंताजनक आहे, तर त्याचे कुटुंबीय कोकाटेंवरच प्रत्यारोप करतायत। पोरगा एवढा मरणाचा दारात आहे, अजून 2 दिवसापासून तो बोलत नाही, डोळे उघडत नाही। ह्यांचं कर्तव्य नगरसेवक ना सुधीर कोकाटे, तू मुलाला हे शिक्षण दिले का? काही नाही चांगलं। एका घरातले फक्त थोड्या गोष्टीवर त्यांच्या गेल्या महिन्यात काय झालं, त्या लोकेश बरोबर झालं। आता त्याच्यानंतर तो सुधीर कोकाटाचा मुलगा विराज, असे 15 जण येऊन आणि त्याच्या दारासमोर त्यांच्या घरासमोर येऊन त्याला एवढं मारहाण केले। फाईटनी मारले, चॉपरनी मारले, दांड्यांनी मारले, हे स्टम्पनी मारले। त्याच्या चेहऱ्यावर एवढे वार मारले, स्टम्पनी मारले, फाईटा मारले की एवढा बेंड झालाय की आज तो 2 दिवसापासून बोलत नाहीये, डोळे उघडत नाही। आता कुठे गेला तो सुधीर कोकाटे? एवढी दुश्मनी, एका घरात बसले, एका घरात जेवले, काका बोलायचा तो काकाचा कर्तव्य सुधीर कोकाटे आणि किशोर गायकवाडनी केलं नाही का? वर तुम्ही मला किशोर गायकवाड बोलतो मेला का? मेला तर बरे। अरे मारणारा देव आहे, जगणारा देव आहे। तुम्ही कोण? लोकांना मारणारे नगरसेवक। सोहेलचे कुटुंबीय माजी नगरसेवक सुधीर कोकाटे आणि किशोर गायकर यांच्यावर आरोप करतायत, कारण सोहेलला झालेल्या मारहाणीत त्या दोघांच्याही मुलांवर आरोप आहेत। 16 मे रोजी सोहेल खान याची बहीण आफरीनने दिलेल्या तक्रारीनुसार सोहेलला झालेल्या मारहाणीत माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांचा मुलगा विराज कोकाटे आणि त्यांच्या शेजारी राहणारे लोकेश आणि तेजस गायकर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। सुधीर कोकाटे बसलेल्या कार्यालयाबाहेर हल्ला करण्यासाठी घेऊन येणारी गुंड महिला ही जखमी सोहेलची बहीणच आफरीन आहे। टेंभी नाक्यावरच्या शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर झालेला हा चॉपर हल्ला याच पूर्ववैमनस्यातनं हल्ला झाल्याचं आता उघड झालंय। यात कोणती बाजू खरी आणि कोणती बाजू खोटी हे तपासाअंती समोर येईलच, पण ठाण्यातल्या शिवसेनेच्या राजकारणाचा आत्मा ज्या टेंभी नाक्याला म्हटलं जातं तिथे शिवसैनिकांवरती असा भ्याड हल्ला झाल्यानं खळबळ माजली आहे। ठाण्याहून निकेश शार्दूलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।